साडेतीन वाजलेत आणि लास्टचा स्पॉट राहिला आता टकमक टोक. खूप म्हणजे बाकीचे स्पॉट तर फिरून झाले, तर तो लास्टचा टकमक टोक म्हणजे हाय स्पॉट बघायचा अजून. तो झाला की डायरेक्ट आम्ही गड उतरायला खाली सुरुवात करू. भूक पण एकदम जाम लागले, आता तो स्पॉट करू आणि खाली डायरेक्ट मग जेवायलाच जाऊ. जेवण झाल्याच्या नंतर त्यात काय प्लॅन आहे अजून काय माहीत नाही. मला तर वाटत ना ते लगेच निघतील तिकडे. नाईट काढायला लागेल, आजची स्टे करायला लागेल, नाहीतर कारण का आज खूप हालत खराब झाली. गाडी चालवली प्लस एवढं वरती आलो आहे. मला वाटतं 4 वाजतील वाटतं तो खाली उतरण्यासाठी. 4 वाजता चालू करायला लागेल खाली उतरण्यासाठी, कारण का शाळेत 5 वाजता वाटतं वरती बंद होतं. म्हणजे वरच्या माणसांना खाली बोललं जातं, म्हणजे गाड्याचा दरवाजा बंद होतो वाटतं 5 वाजता. तर भेटू खाली आता बघा टकमक टोकावर भेटू. टकमक टोकावरून डायरेक्ट तुम्हाला खाली जाताना भेटेल. तर चला आलो टकमक टोकावरती आणि फुल धुके आले तिकडे. तो बघू शकता तिकडे त्यांचा फोटोशूट चालू आहे आणि फुल इकडे धुके आले. आई सोबत सांगतो मी आहे ना सगळ्यांना धुक्यांचे व्हिडिओ टाकणार आहे. तर धुक्यांचे व्हिडिओ टाकणार आहे, बघू शकता तुम्ही फुल धुके आले तिकडे. ते तिकडे त्यांचा फोटोशूट चालू आहे पण फुल मजा आले. म्हणजे एकदम टकमक टोकावर आलो, फुल मजा, पैसा वसूल. कायच दिसत नाही, काय दिसत नाही, कायच नाही दिसत, काय दिसत नाही, कायच दिसत नाही. मज्जा येते. आज खूप दुःख झालेली आहे त्या ठिकाणी. फक्त मी दिसतोय. मस्त वाटतंय रायगडची. या पावसाळ्यात एकदा विजिट करा रायगडला. चला आता मी जातो खाली. आता डायरेक्ट आपण जाऊया खाली. भूक लागले तिकडेच जाऊया डायरेक्ट. चला, तुला हवा बिवा सुटले एकदम. पावसाळ्यामध्ये एकदा तरी रायगडला विजिट करा. खरं सांगतो स्वर्गापेक्षा कमी नाही. पैसा वसूल बस. आता खाली जाऊन तुम्हाला भेटतो आणि ह्या सगळ्या मी व्हिडिओ आहेत ना इंस्टाग्रामला पण पोस्ट करणार आहे. खूप जाम जोरात पाऊस आलाय. काहीच दिसत नाही, कायच दिसत नाही. शनी काय दिसतंय का? काय दिसत नाही. दिवसभरात ही मजा आत्ता मजा आली. तर सांगतो पाऊस आला आता भिजणार परत. सकाळी पण भिजलं, आता परत भिजणार. वाट लागले. कपडे तरी नशी एक्स्ट्रा आणलेत. पाऊस आला जोरात पण ब्लॉक कंटिन्यू. खूप मजा आली आज. खूप तर खाली जाऊन भेटतो तुम्हाला. खूप मजा आली. मोबाईल भिजतोय पण आता जरा मोबाईल जास्त पण भिजू नाही शकत, म्हणून आता बॅगेत टाकतो आणि डायरेक्ट तुम्हाला खाली जाऊन भेटतो. चला. A few moments later. गड उतरलोय खाली, पूर्ण भिजलोय, पूर्ण आंघोळच झाले. म्हणजे वरून खाली होईस तो पूर्ण पाऊसच आहे कंटिन्यू. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही घरी तर जाऊ नाही शकत भिजत, म्हणून आम्ही आता इथं रूम घेतलाय. हा समोर रूम घेतलाय रेंटवरती. उद्या 9 वाजेपर्यंत तिथेच थांबणार आहे. आणि इकडे आम्ही आता गाड्या लावल्या. जरा फ्रेश होतो मग भेटतो तुम्हाला. खूप म्हणजे हालत बेकार झाली, एकदम थंडी भरली अंगामध्ये. तर भेटतो तुम्हाला फ्रेश झाल्यावरतीच. तर आता वाजले 6:45 आणि आम्ही फ्रेश झालो आहे. म्हणजे आंघोळ केली जरा आणि आता आलो जरा चाय पियायला. आणि बंधू वगैरे गेले जरा आम्हाला जेवण आणायला. काय आणणार आहे जेवायला? चायनीज ना, चायनीज आणणार आहे. चायनीज खाणार आणि झोपणार डायरेक्ट आणून. मग डायरेक्ट रात्री झोपतो. चाय आली आपल्याला.
शकलाय चाय पितो आणि डायरेक्ट जातो जरा ते असतं जरा झोपतो ते आले की येऊ डायरेक्ट परत झोपणार ते डायरेक्ट रात्री झोपणार त्याला भेटूया. अरे स्टेटसला पाहिजे रायगड. 8 hours later. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 7:30 आणि आता आम्ही झोपून उठले म्हणजे काल रात्री जास्त म्हणजे आलं वरून खाली आलं वरती चाय पिऊन जेवण वगैरे डायरेक्ट झोपलो, काही ब्लॉग शूट नाही केला आणि आता सकाळी उठलो आहे. वाजले 7:30 वाजले आणि आता आपल्याला मुंबईला निघायचं आहे. पत्नी गाडी पोचतो आहे, अजून ब्रश करतो. वरती पब्लिक म्हणजे पोरं तयार होत आहेत कॉलगेट वगैरे लावून म्हणजे फ्रेश होऊन आम्ही निघण्यात आता डायरेक्ट मुंबईला. बंधू गाडी पुसतोय, त्याची गाडी पुसून झाली की माझी पण पुसायची. दे रे फडका. बंधू आता पुढचा प्लॅन काय? चिपळूण. ए काय चिपळूण यायला कामाधंदे नाहीत का? मुंबई गाठायचं असेल आपल्याला. तर जरा फ्रेश होतो, नाश्ता करतो आणि डायरेक्ट निघू आपण मुंबईच्या रस्त्याला. चला भेटू. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालोय आता तिकडे गाड्या काढायच्या, तिकडून निघायचं आपल्याला. कुठे आहेत काय आहेत ते? चिंपांजी. वाह, तो लोणावल्याला डेंजर येतील. अरे भाई ते व्ह्यू दाखवतोय. सकाळचे वाजले 8 आणि इकडं मजबूत धुके पडलेत, होऊ शकता. निघालो आम्ही आता तिकडे. गाड्या तर काढ पुसून झाल्यात, गाड्या काढतो, जरा नाश्ता करतो. नाश्ता काढल्यावर डायरेक्ट मुंबईच्या रस्त्याला निघू आपण. तसं नाही मजा आली का नाही? खूप एन्जॉय केला आम्ही. त्यांना दगड मारायला आपल्याला सोडणार नाही ते माहिती आहे का? तो आता आपण जाऊया, निघूया इथून. चला नाश्ता करतो आणि डायरेक्ट मुंबईच्या रस्त्याला. चला आपल्याला आता नाश्ता करायला जय नाश्ता करतो आणि भेटतो. तर आता आम्ही निघालोय, हेल्मेट घातलं, सगळे निघालेत. आणि आता मी पिशवी घातली कारण की काल पाऊस पडला, त्याच्यामध्ये हेल्मेट पण भिजलं आणि बुटं पण घातलेले आहेत. कारण का बुटं पण पूर्ण भिजले, म्हणून एकदम असे 2 तासाची ड्रायव्हिंग, 2-3 तासाची ड्रायव्हिंग बुटं भिजलेली घालू नाही शकत, म्हणून मी बुटं तर घातली नाही. बिन चपलीची गाडी चालवणार आहे. हेल्मेटमध्ये मस्त आतमध्ये पिशवी टाकली कारण का हेल्मेट पूर्ण वाला नाही तर केसांची वाट लागेल पूर्ण. तर आता आम्ही निघालो आहे. तर चला निघूया आपण मुंबईच्या प्रवासाला. चला. तर आता झालं आहे, आम्ही जरा अर्ध्यात आलो, म्हणजे घाट अजून खूप बाकी आहे. तरी घाटाचं आहे अर्ध्या अजून. तर खूप बघू शकता हिरवगार असा सुंदर आपल्या गाड्या. जाम फोटोशूट चालतात हे मागासपासून. झाली का? व्हिडिओ काढला का? कधी येणार व्हिडिओ? आता व्हिडिओ एडिट झाल्यावर व्हिडिओ सगळे येणार बघा. आणि मी इंस्टाग्रामला पण खूप साऱ्या म्हणजे व्हिडिओ टाकणार आहेत कारण का एवढं जाम व्हिडिओ काढले, खूप व्हिडिओ काढलेत. आणि आता गौरव मला ते हेल्मेट लावून जरा 15 मिनिटं. कुठला मोबाईल? आणि मोबाईल काढला का व्हिडिओ? मला माझ्या मग त्याच व्हिडिओ घे ना.
श्रीरामपूरमध्ये पोचलो आपण. हे बाकीचे गेले पेट्रोल भरायला. हे कुठे गेले पेट्रोल भरायला? आहे पेट्रोल भरायला गेलेत. पेट्रोल भरायला आले की निघूया आपण. वैताग आला यार. पाऊस म्हणजे ना पावसाने खूप मजा पण दिली आणि हालत पण घरात दिली जरा. फुल पाऊस पडतोय तर सगळे ट्रॅकिंगला येतात. बघा तो चाललाय भाई रायगडलाच. मजा आहे म्हणून पब्लिक येते. मंडणगडच्या पण गाड्या इकडून जातात. लालपरी सकल्या पियाला चाय पियाला गेलेला. आणि यांना पुढे नाही पेट्रोल पंप भेटला नसतं यांना. गेट साईड होता आपण एंट्री केली ना गेटला. व्हिडिओ टाक. कुठली बघू? मला चांगला एक व्हिडिओ सेंड कर मला आता स्टेटसला टाक. चांगला व्हिडिओ सेंड कर. निसर्ग एवढा चांगला होता की एकदम मन झालं सगळं टाकायचा. मी दाखवा बघा परत यावं इकडं. त्या ग्रुपला आहे ना सगळ्याला व्हिडिओ टाकन. तर मग तू टाकून दे. आता पाहिजे मग आम्ही पाठवतो. ह्याच्याकडे असेल ते पाठवल ना तो. भाई आली की आपण डायरेक्ट निघूया घरी. वरची नाही भेटत. झोप एवढं रात्रभर झोपलो तरी पण झोप आलेच. तर कसं जरा मजा पण होते. वाजले किती आता? 10:03 झालेत. नाही बोलता 2 वाजेपर्यंत पोचू आम्ही. चला भेटूया आपण. मध्ये रस्ता गाडी चालवता नाही आंबे खायचं मन झालं आणि आंबे खायला गाडी तो बंधू बघा कुठं आहे. अरे तो गेलाय पडलेला आहे. पडला आपटला तू. आणि आपला प्लॅनमध्ये जरा चेंज झालं की आणि आपण आता रस्ता जाता आपल्याला पालीचा गणपती पण करायचा आहे. आपण पालीचा गणपती करून डायरेक्ट मुंबईला निघणार आहे. चला चालवतो गाडी. चला A few moments later. आता आलोय पालीमध्ये पोचलोय आम्ही. पालीचा गणपती बघायला आलोय. पालीचा गणपती स्पॉट झाला. आता जातो आतमध्ये. हे गौरव आणि बंधू पुढे गेलेत आले खेळण्यामध्ये आतमध्ये. बंधू आणि गौरव डायरेक्ट पुढं घेऊन निघून गेले आणि आम्ही राहिलो मागं आणि आम्ही थांबलो आणि ते गेले पुढं. आणि आता त्यांना फोन लावत आहेत. आले की सर पुढं लावत आहेत. आले की आपण जाऊ दर्शन घेऊया. पालीचा गणपतीच्या पाया म्हणून झालोय. नाश्ता पण करून झालोय. जाम जमलोय आम्ही आज. ते आता निघालोय आम्ही. जरा कॅमेराचा पण डिफेक्ट झाला काय तर निघालोय. तर निघतो आता नॉनस्टॉप कुठंच भेटणार नाही. डायरेक्ट घरी गेलो तुम्हाला भेटेल. चार्जिंग पण संपत आले तर डायरेक्ट आता इथून निघाल्यावरती डायरेक्ट तुम्हाला भेटेल. चला. A few moments later. तर प्लॅनमध्ये जरा चेंजिंग झाले. खोपोली फाट्यावरती आहे. खोपोली फाट्यावरून आता आपल्याला डायरेक्ट जायचं आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर आपल्याला जायचं आहे. ह्या दोघांचे जरा नखरे चाललेत. यांची जरा लफडी चालू आहेत. हे दोघं बोलत आहेत की आम्हाला जरा उशीर होते म्हणून आणि हे बोलतात जायचं आहे म्हणून. तर आम्ही चाललो आता. हे पण तयार झाले.
मठामध्ये यायला तर आमचा मोठा स्कॅम झाला आहे की आम्ही नुसतं एवढं लांब आलो होतो आणि त्याच्यामध्ये बघा गेलं ना आम्ही हाफ चड्डी होते म्हणून आम्हाला आज जाऊन देतच नाही बोलतात की परमोडावरती आज जाऊन नाही शकत. हा मोठा स्कॅम झाला आमच्यावर आता उगाच आलो मी एवढ्या तू पण हाफ चड्डी घातली मी हाफ चड्डी घातली चार जण हाफ चड्डी होते 2 चड्डी होते त्यांना पण आतमध्ये घेऊन जातो तुम्ही जाता जाऊन या तुम्ही आमचं पण जेवण घेऊन या बाहेर का आम्हाला आतमध्ये सोडत नाही. तर आता इथून डायरेक्ट बोलतात डॅमवरती जायचंय. चला डॅमवरती जाऊन भेटू. खूप मोठा पचका झाला आमचा. सोडणार नाहीत का आम्ही कोकणातून आलो रत्नागिरी मच्छर सोडला तर नशीब समजायचं आपलं. तर जातो बघू आता आम्हाला नाही सोडणार ना नाही सोडत बघतो चल आम्ही जाऊन बघतो सोडला तर सोडला नाही सोडलं जेवल ते होईल. तर नाहीच घेतला आम्हाला चालतो आतमध्ये आम्हाला नाही घेतलं. खूप मोठा पचका झाला आमचा. हाफ चड्डी का इश्यू उरलेला आहे. आम्हाला नाही घेतला पण त्याचा बाहेर फोटो काढायचा आणि काय फायदा एवढं आम्हाला पोहायला जाऊ मस्त एवढं आम्हाला काहीतरी फायदा अजून बजेट वाढवायचा मट. चला तर आता आम्ही निघालो. काय येऊन मतलबच नाही झालं इकडे एवढं लांब आलो तरी. हा तुम्ही भिजले पाण्यात आणि मी काय मतलब नाही झाला. आता आम्ही निघतो इथून ते तिकडे दोघं उभे तिकडे आम्ही हेल्मेट काढण्यासाठी आलो. हेल्मेट काढलं की आता निघालो डायरेक्ट. चला आता डायरेक्ट करते पोचलो आता. सकला कुठं आपण कुठं आहे कल्याण फाटायला आहे. आता पियुष आणि शनी आणि सकल्या जातील मुंब्र्याला आणि आपण मुंब्रा बायपासने वरून डायरेक्ट कौसा बायपासने डायरेक्ट घरी त्यांनी आता ते जातील. चले पियुष पनवेलच्या आधी खूप रस्ता चांगला होता एकदम मजा आली मस्त वेळ चालू. आणि आता इकडे पनवेल क्रॉस केला आणि एकदम तोंड पूर्ण ऑइली झालं. पहिलं पनवेलच्या आधी खूप भारी मजा आली आणि पनवेलचा पुढं आलं काय काय भेटल चेक कोणाचा तुझा ठीक आहे आता राहिला रे म्हणजे चेक राहिला. चला भेटू पूर्ण चेहरा ऑइली झाला तर बोलला. 2 hours later. कमेंट झालं 7 वाजले आता इथे 8:45 वाजलेत आणि आम्ही आलो 5:30 वाजता. आणि मोबाईलला पण चार्जिंग पण संपलेली आणि असं खूप दमलेलो होतो. तर जेवलो आणि डायरेक्ट तसंच चार्जिंग लावून झोपलो. आणि आता 8:45 वाजले तर उठलं आणि ब्लॉग एंड करायचा राहिलेला. तर पण असं जरा नवीन ब्लॉगिंगला चालू केले तर काही चुकी झाली असेल तर जरा सांभाळून घ्या. आपण चांगले कंटेंट घेऊन ब्लॉग बनवूच पण जरा सपोर्ट असेल तुमचा तर आपण भेटूया पण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय. आणि हां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर बाय.